सर विजय पोरांचा बेल्ट वितरणाचा एक कार्यक्रम आहे. काही पोरांनी बेल्टची परीक्षा द्यायला त्यांचा प्रमाणपत्र वितरण आणि बेल्ट वितरणाचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर शशांक कटाडे देवराव कासोचे व्हिएतनामला जाणार इंटरनॅशनलसाठी त्यांचा पण एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम आहे. बोबडे सरांकडूनचा एक सत्कार आहे, सत्काराचा एक कार्यक्रम आहे. एक छोटासा कार्यक्रम आपल्या लवकरात लवकर संपवायचा, कारण का लहान लेकरं सकाळपासून परीक्षा देत आहेत. आणि तर सर्वप्रथम आपला एक कराटेचा कार्यक्रम आपण एक छोटासा डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आपण जसं स्वागत जसं बाहेर स्वागत समारंभाचा कार्यक्रम एखादा मूर्तीपूजन वगैरे या पद्धतीने होतं, त्या पद्धतीने कराटेचा एखादा कार्यक्रम आपण एक छोटासा चित्रकाराने डेमॉन्स्ट्रेशन समोर म्हणून व आताच जिल्हाधिकारी व आमचे गुरु आनंद बोबडे सर यांना पण मी अशी विनंती करतो की यांनी आपला प्रमुख होण्याचं आपलं स्थान स्वीकारावं. मी आता मॅडम असेल ब्लॅक बेल्ट आम्ही झालो. सरांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा बोबडे सर, प्रकाश सर हे रविकुमार सरांचे विद्यार्थी. रविकुमार सरांना आपण ओळखत असतात, कारण नांदेडमधले सगळ्यात जुने शिक्षक म्हणजे रविकुमार सर. अतिशय तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व आणि अतिशय कठोर, म्हणजे त्यांच्याकडे तडजोडचा मार्गच नाही, एकदा नाही म्हणत नाही. त्या व्यक्तीकडे शिकणारे विद्यार्थी त्यांचे आम्ही विद्यार्थी आहोत. त्यामुळं 15-20 वर्ष झालं आम्ही क्षेत्रामध्ये आहोत आणि आजपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना आम्ही कराटे क्लासचं प्रशिक्षण दिलं आहे. आधी फक्त परीक्षेचे विद्यार्थी आहेत आणि कराटे क्लासचे विद्यार्थी तर आज नाही आहेत, कारण एक परीक्षेच्या वातावरणामध्ये आपण एक कार्यक्रम करून मध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट पार पाडले. त्याचबरोबर पहिला प्रोजेक्ट म्हणल्याच्यानंतर 2000 या वर्षी मी स्वतः लिम्का बुकला आणि गिनीज बुकला चॅलेंज केलं होतं. 2001 मध्ये 2000 फर्स्ट इयरला होतो. आईने शिवाय दिला की अभ्यास करणारच काय नाही, कुठे फिरायलाच काय नाही. का शिवायचा एक एम ठेवता, पोटावून गाड्या घेतल्या, काही दुखलं नाही. मग चालू केली प्रॅक्टिस. आपल्याच आपले तानाजी सत्रे साहेब जिल्हाधिकारी होते, तर मी त्यांच्याकडे गेलो. सर म्हणलं लिम्का बुकचा ॲड्रेस भेटते का, मला त्यांना पत्र लिहायचे. त्यांनी बोलले बाबा माझ्याकडे काय पत्र नाही आहे, लिम्का बुकचा ॲड्रेस नाही आहे. आणि इंटरनेटचं ज्ञान तेव्हा काही तेवढं अवगत नव्हतं. तर मग मी विशाखापट्टणला जाऊन एक पुस्तक आणलं. त्या पुस्तकामध्ये लिम्का म्हणजे छोटं होतं, मन होतं, आश्वासन हे शब्दसुद्धा कळत नाही. तारखेला स्टेडियम होती, आश्वासन कार्यक्रम होणार. बातम्या सुरू झालं की बाबा दिनांक 7 आणि चिखलीकर साहेब सुद्धा अध्यक्ष म्हणून होते. त्याचबरोबर DP सावंत साहेब होते. पण असं कधी आम्हाला म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की किती पैसे पाहिजे सांग. मागायचं तर ज्याऐवजी 2231 फोटो गाडी घातली, म्हणजे एका तासामध्ये रेकॉर्ड तर तोडला, पण दुसरा मोठा रेकॉर्ड तयार केला. हे झालं. मग आता पण समोरची स्टेज लिम्का बुक काय करतो, गिनीज बुकला अप्लाय करतो की बाबा ह्या पोराच्या पोटावर मोटरसायकल गेली आणि आपण हे करा. गिनीज बुकला पोहोचण्यासाठी 7 वर्ष लागले. नांदेडमधून 5 जुलै आणि 11 पोरांची निवड झाली नॅशनल टोर्नामेंट. विश्वास तेच की आम्ही परत सर आनंद बोबडे सर क्रीडा मी आज म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सरांच्या आत्मविश्वासाने प्रत्येक वेळा आत्मविश्वास देत ब्लॅक बेल्टची परीक्षा दिली आणि ब्लॅक बेल्टची परीक्षा कशी
काही जणांनी पण पाहिलेली आहे. तर प्रत्येक परीक्षेला मात करत आणि जे आपण खेळतो पण याचा काही कुठल्या व्यक्तिगत जीवनामध्ये उपयोग होत नाही याचा. म्हणजे व्यक्ती कळाला नाही उपयोग इतकी अशी इतकी म्हणजे चांगली झाली की भारताचे जे म्हणजे आपल्या भारत जे होईल इंटरनॅशनलला आता म्हणजे व्हिएतनामला जाण्यासाठी आता सर्वप्रथम आम्ही आलो. सरांनी सांगितले की बा आता ते अनुदान वगैरे शासनाचं नसल्यामुळे कसं सरांनी सांगितले की बा तुम्हाला काही पैसे भरून खर्च करावा लागतील. त्यानंतर काय आपण जे काही मान्यवर ओळखीचे असतील मोठे मोठे व्यक्ती प्रशासकीय व्यक्ती अशा व्यक्तींकडून आपण मदत मागूया आणि तुम्हाला 98% 37 पॉईंट काढ घेतली अंजली कोंबडे सर जाधव सर ज्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून आपण बोलायचं आहे या भागातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आदरणीय दादा रवींद्र सर सुनील पटेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग कधी ते असतात निश्चितच त्यांचा पॉझिटिव्ह थिंकिंग इथं चौथीपासून कराटे क्लासेस करतो. कराटेमध्ये पहिल्यांदा मारामारी कराटे मारामारी शिकण्यासाठी इथं आलो. आरोग्य काही करत नव्हते. चौथीला असताना कराटे लावलो. कराटे क्लास लावला. कराटे घेत होते. लहान असताना शिकायला पण होतो. कळतही नव्हतं तेव्हा किंवा इंटरनॅशनल पण होते याच्यासमोर. यावर्षी दिलीपरावजी गणपती साहेब राज्य पत्रकार तथा आमचे मित्र अजय जाधव, निकाल पाटील, वर्ग चित्रकर या क्लासच्या निमित्तानं उपस्थित असलेले प्रकारे घ्यावं. जसं तुमच्या काळात ज्या तुम्ही मला सांगितल्या तुम्ही काय आल्या होत्या त्या अर्थाने तुम्हाला येऊन अशी माहिती रात्र लागतो त्याच्याकरता आपण सुद्धा प्रयत्न. ब्लॅक बेल्ट मार्शल आर्टच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सिडको भागातील लोकप्रिय नगरसेवक सर्वांच्या मदतीला सदैव धावून जाणारे आमचे नगरसेवक आदरणीय दिलीप कंदकुर्ते सर, त्याचबरोबर आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय क्रीडाधिकारी आनंद बोबडे सर, त्याचबरोबर उपस्थित डॉक्टर श्याम तेलंग सर आणि सर्व मान्यवर. कारण मला अगदी थोडक्यात बोलायचे काय या ठिकाणी जे काय बोलायचं ते अगदी महत्त्वाचं आणि 2 मिनिटामध्ये बोलणार आहे. कारण बोलायचं तर मी काय भाषण करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो नाही. तर पहिल्या प्रथम शशांक कठाळे आणि देवराव तापचे या 2 विद्यार्थ्यांचं अगदी मनस्वी हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधित्व करण्यासाठी ते बाहेर देशाला जात आहेत. या ठिकाणी मला प्रकर्षाने अतिशय एका व्यक्तीचं मला अभिनंदन करावं, आभार मानावंसं वाटतं. त्यांना पुढे सिडको आडको मामा असं प्रेमाने म्हणतात तर संजय मामा. कारण ही वाक्य अजून मोठी हेडी नाही काय केलंय बातम्या सगळेच येतात. बातम्या सगळे वाटतं की या संस्थेचे संचालक विद्यार्थी मला डॉक्टर कलामांचं एक वाक्य आठवतं. त्यांचं एक वाक्य आहे स्मॉल एम इज अ क्राईम. स्मॉल एम इज अ क्राईम. छोटंसं उतीच पाहणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा ही संस्था कधीच करत नाही. एवढा मोठा दुर्दम्य असा आत्मविश्वास आहे. गोल्ड मेडल आम्हीच आणणार. माझ्याकडे जेव्हा तेव्हा म्हणाले बिलकुल कोण आणणार आपल्याशिवाय मलाच मिळणार असा इतका ठाम विश्वास आहे. आणि या ठिकाणी ही संस्था म्हणजे अशी आहे गीतेचं करा. मी या नांदेड प्रशासनाला महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र भरून पाऊस पडलेला आहे. आता खऱ्या अर्थानं किती बियाणं आपल्या हातात आहे, सुटी जमीन आपल्याकडे फक्त त्या ठिकाणी आता आपल्याला कसण्यासाठी कंबर कसायची आणि लागणारे जे काय पाठबळ आहे जे काय आर्थिक बळ आहे जर माझ्याकडे आले की झेरॉक्स वगैरे घेऊन असे आले ही पदवी पूर्ण करण्यासाठी आणि कुठं माझे शंकर महाबळे साहेब आणि ज्यांनी सिडको अडकोचीच नाही तर महाराष्ट्राचीच नाही तर आपल्या देशाचीच नाही तर जगाचं नाव उज्ज्वल केलं ज्या सिडको हडकोचं असे आमचे मित्र आणि राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवणारे शशांक व देवराव आणि सर्व विद्यार्थी मित्रांना आणि त्याचे पालक. मला ही गोष्ट संजय जाधव यांनीच सांगितली आणि त्यांचा आर्थिक अडचणीचा प्रॉब्लेम सांगितला तर मी जाधव साहेबांना म्हणलो की आपल्याला आत्ताच जायचं. आपले मुख्यमंत्री आपले नांदेडचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटणारे ते नाही त्याच्याकडे 5,000 माझे डिक्लेअर करतो आणि नांदेड मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेला तुम्ही एक अर्ज द्या. नांदेड मर्चंट कॉपरेटिव्ह होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही विद्यार्थी एवढं नाव उज्ज्वल करत असाल तर मी या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून तुमचे अभिनंदन करतो. आणि खरंच महाबळे साहेबांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की असे विद्यार्थी त्यांना घडवायले. हे लहान मोठ्या मुलांपर्यंत चांगली घडवतात. आपल्या सिडको हडकोचं नाव उज्ज्वल करतात
आणि आपण करणारं कार्यक्रम हा प्रामाणिक आपले विद्यार्थी असेच देशात प्रथमेव आणि शशांक आणि देवराव यांना आता व्हिएतनाममध्ये विरोधीचा होत तुम्हाला सुरू झाला. खरंच त्या संजय जाधव साहेब हे आमदार करण्यासाठी फक्त इच्छुक आहे, नसलं तरी एक सिडकोचा प्रतिनिधी म्हणून मी हमेशा तुमच्यासाठी मदत करायला जाईल. हे आजपर्यंत दोन शब्द संपवतो.